Okay, welcome again to the last session of this chapter. 9वी आपलं 10वी ई आणि 10 ड. ठीक आहे, आतापर्यंत मी काय दिलं होतं तुम्हाला? ऑक्सिडेशन, रिडक्शन यांच्या डेफिनेशन. आता लिहायचं आपल्याला रेडॉक्स रिएक्शन. व्हॉट इज रेडॉक्स? व्हेन लिहित होतो आपण आता त्या रेडॉक्स डॅश व्हेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेसेस. व्हेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेसेस, जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपण दोन्ही अभिक्रिया, when oxidation and reduction processes are taking place simultaneously, ऑक्सिडीकरण व रिडक्शन या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी एकाच अभिक्रियेमध्ये घडत असतील, are taking place simultaneously in a same chemical reaction, ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया एकाच वेळी. शिवम, व्हिडिओ बंद कर. एकाच वेळी एकाच रासायनिक अभिक्रियेमध्ये घडत असतील तर अशा रासायनिक अभिक्रियेला रेडॉक्स म्हणतात. then such a chemical reaction is called redox reaction. आता रेडॉक्स रिएक्शन लिहिताना काही गोष्टी एक्झाम्पल मध्ये दाखवणं जरुरी असतं. उदाहरण लक्ष द्या, 2H2S अधिक SO2 give 3S plus H2O. आता बघा, याच्यातला हायड्रोजन निघाला आणि ह्याच्यातला ऑक्सिजन निघाला आणि पाणी तयार झालं. जनरली रेडॉक्स रिएक्शन असली की पाणी तयार होतं, पण प्रत्येक वेळी नाही, पण एक डोक्यात घ्या. पण आता हे मला थोडस पुन्हा एकाच रेषेत लिहायचं, म्हणजे मला ते एरोज करून दाखवता येईल. थोडं बारीक लिहितो. 2H2S प्लस SO2 give 3S अधिक H2O. अरे वा, मावलं की. आता काय दाखवायचंय मला इथं? तर इथं ऑक्सिजन रिमूव्ह झाला. ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे दोन्ही मला नाव टाकून दाखवायचंय. आता हे दाखवायचंय एरो करून असं. इथं लिहायचं ऑक्सिडेशन, हायड्रोजन सुटला ना, तिथं ऑक्सिडीकरण लिहायचं आणि इथं असं करून असं करायचं आणि इथं लिहायचं रिडक्शन, ऑक्सिजन मुक्त झालाय. क्षपण, तो पूर्ण शब्द लिहा तिथं. ते एरोज पूर्वीच्या पुस्तकांमध्ये कंपल्सरी होते, नाहीतर अर्धा 1 मार्क जात होता. आता काही तसं कंपल्सरी नाहीये, पण तरी सुद्धा आपण करूया. बघा तिथं काय झालंय, पाण्यामध्ये जर सल्फर डायऑक्साईड वायू विरघळवायचा सुरुवात केली तर हे गंधकाचे कण सुटतात, याला कलिली गंधक म्हणतात, कोलॉइडल. खाली बाण करू नका, मी सांगा लागलो, दाखवण्यासाठी केलाय. 2H2S प्लस 3SO2 घेऊ 3S प्लस H2O. ही आहे रेडॉक्स रिएक्शन. त्यामुळे ते पट्टी वापरून, ते एरोज करून वर ऑक्सिडीकरण लिहिणं, खाली क्षपण लिहिणं किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन लिहिणं हे जरुरी आहे. हे एक एक्झाम्पल झालं. आहे लक्ष सगळ्यांचं? लिहिलं हे सगळ्यांनी? आता दुसरं, अजून एक, कॉपर ऑक्साइड अधिक हायड्रोजन गॅस गिव्ह नुसता कॉपर अधिक वॉटर मॉलिक्यूल, पाणी. आता कॉपर ऑक्साइड आणि कॉपर यांना मी जॉईन केलं असतं तर ही काय बघा, यातला ऑक्सिजन निघाला म्हणजे काय, हे रिडक्शन आहे. आणि इथं पाणी नुसतं हायड्रोजन होतं तर त्याला ऑक्सिजन ऍड झालाय म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन.
2 जरी उदाहरणं लिहिली तर भरपूर झाली. आता काही अभिक्रिया अशा असतात की त्या रिडक्शन घडवून आणण्यासाठी काही एजंट वापरले जातात. त्यांना रिड्युसिंग एजंट म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारे कोण? ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडीकारक. आणि क्षपण घडवून आणण्यासाठी मदत करणारे क्षपणक, रिड्युसिंग एजंट. डाव्या पानावर या, पान नंबर 42 वर. तिथं जी वरची सगळ्यात अभिक्रिया की नाही, K2 Cr2O7 दिसतो बघा, आणि H2SO वर, त्यांच्यामध्ये ढिगाणी ऑक्सिजन आहे बघा. म्हणजे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया होण्यासाठी ऑक्सिजन हवेतला नाही पुरवत, ते स्वतःतला ऑक्सिजन पुरवतात, म्हणून तर नेसेंट ऑक्सिजन तयार होतो. म्हणजे ते कोण आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. तिथं लिहिलंय बघा खालच्या पॅरेग्राफ मध्ये. सम केमिकल्स विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिएक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल फ्रॉम देम, they are called as oxidant or oxidizing agent. आता थांबा, K2Cr2O7 ऑक्सिडेशन होण्यासाठी स्वतःतला ऑक्सिजन पुरवतोय, हवेतला घ्यायचा नाही आता आम्हाला म्हणल्यानंतर स्वतःतला ऑक्सिजन कमी व्हायला लागला ना, म्हणजे याचं स्वतःच काय झालं? रिडक्शन झालं. आर यू गेटिंग मी प्रॉपरली? स्टार लिहा, मी सांगतो ते. सम केमिकल्स which bring about, काही अभिक्रियाकारके किंवा काही पदार्थ असं म्हणा, some chemical substances which bring about oxidation reaction, काही रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी स्वतःतील ऑक्सिजन पुरवतात. Some chemical substances bring about an oxidation reaction by making oxygen available from them, स्वतःतील ऑक्सिजन पुरवतात. Such substances are called oxidants or oxidizing agents. Oxidants or oxidizing agents. Example, CONC, संहत म्हणा, concentrated H2SO4, concentrated H2SO4, K2Cr2O7, K2Cr2O7, पाहिजे असलं तर कंसातल्या पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेट, KMnO4, KMnO4, ब्रॅकेट मध्ये लिहा पोटॅशियम पर मँगनेट. हे ऑक्सिडीकारक पदार्थ आहेत, ऑक्सिडंट आहेत, आर दी ऑक्सिडंट्स और ऑक्सिडायझिंग एजंट. एजंटचा अर्थ कळतो तुम्हाला? माझं काम होण्यासाठी मी स्वतः जायला नाही पाहिजे, माझं काम करवून आणून मला तो आयत देतो, त्याच्यासाठी काही दलाली घेईल, तो काही पैसे घेईल, पण माझं आता उदाहरणार्थ आरटीओचा लायसन्स काढायचा आहे, आपण काय करतो, एखाद्या एजंटला गाठतो, फोटो बिटो सगळं देतो, सर्टिफिकेट देतो, सगळ्या गोष्टी देतो, लायसन्स काढून आणतो, घरपोच येतो. त्यांनी माझं काम सगळं करवून दिलं ना, त्याच्याबद्दल त्याला आपण काहीतरी देतो, एजंट असतो, मदतनीस. तसं पुढची स्टार. काय? रिड्युसिंग एजंट डॅश, रिड्युसिंग एजंट, रिडक्टंट, क्षपणक डॅश,
some chemical substances काही रासायनिक पदार्थ क्षपण अभिक्रिया घडण्यासाठी some chemical substances bring about reduction reaction क्षपण घडण्यासाठी ऑक्सिजन दूर करण्यास मदत करतात. Some chemical substances which bring about reduction reaction किंवा reduction process by removing oxygen or adding hydrogen from them. ऑक्सिजन दूर करतात किंवा हायड्रोजन मिसळतात. अशा पदार्थांना क्षपणक म्हणतात. Such substances are called as reducing agents. उदा in iron factory, कार्बन इन द फॉर्म ऑफ कोक, लोखंडाच्या उद्योगात लोखंडाच्या कारखान्यात म्हणा, कार्बन इन द फॉर्म ऑफ कोक, लोखंडाच्या उद्योगात कार्बन हे कोकच्या स्वरूपात क्षपणक म्हणून वापरतात. कार्बन इन द फॉर्म ऑफ कोक इज युज्ड ऍज रिड्युसिंग एजंट. आता आपलं दररोजचं जे गोड तेल आहे, लातूरला तुपाचा कारखाना आहे कीर्ती डालडा म्हणून, किंवा सोलापूरला सुद्धा बोरामणीच्या हैदराबाद रोडला मोठा डालड्याचा कारखाना आहे, म्हणजे वनस्पती तुपाचा. आपण जे ह्याच्यापासून तूप काढतो लोण्यापासून, ते कडवलेलं तूप आहे, दॅट इज प्युअर घी. बट व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग अबाउट इज दी हायड्रोजिनेटेड घी. म्हणजे काय, तुमचं जे गोड तेल नेहमीच ते गोड तेल घेतात, त्याच्यामध्ये प्रचंड हायड्रोजन मिसळतात, हायड्रोजनचे बबल्स. म्हणजे हे तेल म्हणजे कोण आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, फॅट आहे, आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोजन वाढवला, ऍक्च्युली कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन वाढवला तर बनतं ते वनस्पती घी, GHE, वनस्पती तूप. आपण निरांजनातल्या वाती वगैरे ह्याच्यात भिजवतो ना, डालडाचं आयतं पॅक आणतो ना, लोण्याचं कडवून केलेलं ते वेगळं, हे म्हणतो मी, हे डालडा तूप आहे. आणि हे जे तूप आहे ते वनस्पती घी आहे. कसं करतात, हायड्रोजन ऍड करतात, कायम फिरवलं जातं सोल्युशन हे, आणि त्यामध्ये निकेलची भुकटी वापरतात कॅटॅलिस्ट म्हणून, उत्प्रेरक म्हणून, आणि ते आळत जातं घट्ट होतं, आणि ते बनतं घी. ही आहे प्रोसेस रिडक्शनची, रिडक्शन, क्षपण. स्टार, वनस्पती घी इज प्रोड्युस्ड बाय, वनस्पती तूप तयार करण्यासाठी, वनस्पती घी इज प्रोड्युस्ड बाय द रिडक्शन ऑफ is produced by the reduction of वनस्पती or vegetable oil. वनस्पती तूप तयार करण्यासाठी वनस्पती तेलाचे क्षपण करतात. आता शेवटचा एक टॉपिक आहे, कोरोजन अँड रॅन्सिडिटी. ते महत्वाचे 2 मिनिटात संपवतोय, काय फार नाही वेळ लागणार याला. कोरोजन म्हणजे काय, झीज, एखाद्या पदार्थाचे अपक्षीणन, भूगोलामध्ये शब्द आहे हा, खडकाचे विदारण, आठवतंय का, असे शब्द आहेत तिथं.
खडकाचे विदारण होणं म्हणजे खडकाची झीज होणं. त्यावेळी लोखंडाच्या म्हणजे झीज ज्या ज्या सरफेसची होते त्याला म्हणायचं कोरोजन. दगडाचं कोरोजन, मेटलचं कोरोजन, काही काही ठिकाणी त्याला इरोजन म्हणतात. जमिनीची धूप होणं, इरोजन, ही सगळी झीजच आहे. ते सगळे कोरोजनचाच प्रकार आहे. आता कोरोजनचा त्यातल्या त्यात लोखंडाचा जो मेटल सरफेस आहे तो जेव्हा ऑक्सिजनशी सानिध्यात येतो तेव्हा रिॲक्शन कशी घडते बघा. आकडा एक, पहिल्यांदा लोखंड स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन गमावतो आणि बनतो Fe++. तेच इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेतात, हायड्रोजनशी कॉम्बिनेशन होतं आणि पाण्याचा रेणू तयार होतो. पुन्हा Fe2+ जे आहे ते मायग्रेट होतात एनोड. आता तिथं हे सगळं त्यांनी कसं दाखवलंय, जो तो लोखंडाचा सरफेस आहे, हा लोखंडाचा सरफेस आहे, इथंच बारके कॅथोड आणि एनोड तयार होतात. या लोखंडाच्या वस्तूच्या हा खिळा आहे समजा एखादा, आणि या वस्तूच्या पृष्ठभागावरच कॅथोड एनोड तयार होतात टेम्पररी. ती म्हणाली तो सेल कुठे जोडलाय, मग तो प्लस कुठं मायनस कुठं, तसं नाहीये. कळलं का? मग Fe++ जिथं तयार झालाय त्याच्या विरुद्ध अंगाला O- असतो. आणि Fe2+ पुन्हा मायग्रेट होतो फ्रॉम एनोड रिजन, रिएक्ट विथ वॉटर अँड फर्दर गेट्स ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म Fe3+. म्हणजे पहिल्यांदा नुसता Fe होता, त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले, Fe++ झाला, Fe++. पुन्हा तो मायग्रेट होतो, Fe++ हा काय करतो, अजून 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, अजून 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि बनतो Fe++. आणि हा पुन्हा ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो, इथल्या या ऑक्सिजन, आणि बनतं Fe2O3. आणि हे आहे रस्ट. तिथे लिहिलंय बघा, Fe2O3, H2O. फार डिटेल मध्ये बघत बसू नका या रिॲक्शन्स कडे, मी एवढं सांगितलेलं समजून घ्या. पहिल्यांदा काय होतं, Fe हा मेटल आहे, तो इलेक्ट्रॉन 1 नाही 2 देतो आणि Fe++ घडतो. हा Fe++ पुन्हा काय करतो, अजून 1 इलेक्ट्रॉन देतो आणि काय बनतो, Fe++. त्याची मग पुन्हा नंतर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन आंबट किंवा लालसर रंगाचा पापुद्रा तयार होतो. तो म्हणजे कोण आहे, Fe2O3.H2O. हे पूर्ण गंजचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि हे सॉलिड स्टेट मध्ये सगळं. विचारतात व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ रस्ट. गंजलेलं तुम्ही ते लोखंडी खिळा घासल्यानंतर पावडर पडते की नाही ती तांबूस, ती आहे लोखंडाचा गंज. आणि त्या लोखंडाच्या गंजचं रेणूसूत्र काय आहे, हे Fe2O3H2O मध्ये डॉट द्यायचा. पुन्हा या कोरोजननी काय होत असतं, डॅमेजेस होत असतात, सरफेसेस डॅमेज होतात. ह्याची जर मोठमोठ्या बोटी असतील आणि लांब समुद्रात आत गेलेले असतील आणि ते गंजलेलं असेल पृष्ठभाग, सगळं आदर तुटेल आणि समुद्राच्या तळाला जाईल. असं होऊ नये म्हणून नॉन रस्टिंग केमिकलचा वापर करतात, पेंटिंग करतात. आता तर काय फायबर बॉडीज आहेत. समुद्रामध्ये पाण्यामध्ये जेवढा भाग म्हणून बुडणारा भाग आहे तो सगळा त्या बोटीचा असा भाग जो असतो, असा हा सगळा बोटीचा जो भाग आहे तो सगळा व्ही आकाराचा जो आहे, याशी बोट असेल तर सगळा व्ही आकाराचा भाग जो आहे तो सगळा फायबरचा असतो. आणि ते कितीही केलं तरी फायबर शेवटी प्लास्टिक आहे, ते काही झिजत नाही समुद्राच्या पाण्यात. तर दिस इज टू प्रिव्हेंट द कोरोजन. आता लास्ट टॉपिक येतो म्हणजे खवटपणा. खवटपणा, खौट म्हणायचं नाही, आपण हे खौट म्हणतो. काय खौट आहे रे तू, आता म्हणतो हे नाही, हे चुकीचा शब्द आहे. खवटपणा त्याला म्हणतात रॅन्सिडिटी. RANCIDITY. रॅन्सिडिटी. तुम्ही भजीच्या गाड्याच्या तिथे जर गेलात, तो काय रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड, सफोला, अमोक तमोक असल्या जाहिरातीचं तेल वापरत नाही. मलेशियावर येणार जगाला पुरवणारा देश आहे हा मलेशिया. तेल पुरवतो, पाम तेल. आणि पाम तेलाचं वैशिष्ट्य हे आहे, किंवा कुठल्याही तेलाचं वैशिष्ट्य, एकदा वापरून पुन्हा ते थंड केलं आणि पुन्हा जर उकळा लागला तर त्याच्यावर फेस येतो. हे पाम तेलाचं तर खास वैशिष्ट्य आहे. आणि वापरलेलं आणि पुन्हा थंड होऊन पुन्हा गरम केलेल्या तेलाला जर वापरला तर ते फसफसायला लागतं आणि फाऊल ओडर देतं, FOUL. तुम्ही खेळताना फाऊल होतो ना, म्हणजे चुकलं काहीतरी, सर्व्हिस करताना नेटला चिकटून गेला चेंडू तर ते फाऊल झाला.
तुम्ही म्हणता फॉल झाला, फॉल. ते फॉल नाहीये, फाऊल आहे. फाऊल म्हणजे चुकीचं. इथं घाणेरडं म्हणायचं. कारण का वास कसला येतो? खवट शेंगदाणा असेल तर कसा येतो वास? चवीला सुद्धा खवट लागतं ते. खवट म्हणतो आपण त्याला. तर आता हे का होतं? काय म्हणलं, वेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल, शिळं वापरून गार झालेलं जर असं शिळं तेल पुन्हा वापरलं, तर त्या अन्न पदार्थाला इट इज फाउंड टू हॅव अ फाऊल ओडर अँड दिस इज कॉल्ड रॅन्सिडिटी. आणि मग त्या भजीला, त्या पापड्यांना म्हणा किंवा जे काही तळलंय त्याला विचित्र काहीतरी वास यायला लागतो. इफ फूड इज कुक्ड इन सच ऑइल, इट्स टेस्ट ऑल्सो चेंजेस. When oil or ghee is left aside for a long time. शिवाय शेंगदाणे तुम्ही खूप काळ झाकूनच ठेवले, ऊनच दिलं नाही त्याला, ओले शेंगदाणे, म्हणून आपण कधी कधी वर्षभराची ज्वारी घेतो, गहू घेतो, साखर घेऊ, परंतु आपण वर्षभराचं तेल आणून ठेवत नाही. बंदिस्त ठेवलं की त्याला खवटपणा येतो. When oil or ghee is left aside for a long time or fried food is left aside for a long time, it undergoes an oxidation process and becomes rancid. याला म्हणायचं खवटपणा होणं. Rancidity in the foodstuff cooked in oil or ghee is prevented by using antioxidant. मग याच्यामध्ये आता तुम्ही जर तेलाच्या पिशव्या जर वापरल्या, त्या पिशवीमध्येच त्या ह्याच्यावरच लिहिलेलं असतं, पिशवीवरच, की या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट घातलेले आहे, त्यामध्ये अँटीऑक्सिडंट वापरलेले आहेत. अँटीऑक्सिडंटचा वापर झाल्यामुळे काय होतं, ते तेलामध्ये संग्रह काल वाढतो. जे 2 दिवसात संपणारं तेल आहे, खवट होणारं तेल आहे, ते अजून 5-7 दिवस होत नाही. त्यामुळे त्या तेलाच्या पिशवीवर जर काही गोष्टी बघितलात, वाचलात, तर इट कंटेन्स अँटीऑक्सिडंट म्हणून असतात. काही काही पॅक्ड फूडस्टफ्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट घातलेले असतात. The process of oxidation reaction or foodstuff can also be slowed down by storing it in airtight container. घट्ट बंदिस्त असं झाकण जर असलं तर त्याच्याने सुद्धा आपण ही ऑक्सिडेशन प्रोसेस बंद करू शकतो. सो दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड दी 3rd चॅप्टर. उद्या 11:30ला 4था चॅप्टर मी सुरू करणार आहे. त्यावेळी तुमच्याकडे पट्टी पेन्सिल सगळ्या गोष्टी पाहिजेत. फार मोठा धडा आहे, तो अतिशय महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीनं, जास्त मार्क कॅरी करणार आहे. त्याच्यामध्ये फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल जबरदस्त आहे ते, आणि ते घेऊन तुम्ही 11वीला जाणार. त्यामुळे कन्सेप्ट महत्वाच्या. मी आतापर्यंत सगळ्या टीचिंग मध्ये आतापर्यंत मी 25% गायला वगैरे हे उच्चार सुद्धा मी केलेला नाहीये. माइंड इट वेल. मला उरकता आलं नसतं का? मी काय केलंय, तुम्हाला ज्ञान तरी घेऊन जायचंय 11वीला. 25% पोर्शनला परीक्षेला विचारणार नाही, ठीक आहे, ते बघू नंतर परीक्षेत. आता तरी तुम्हाला त्याचं ज्ञान मिळणं जरुरी होतं, म्हणून मी 25% वगळलेला सिलेबस वगैरे काही बघत बसलो नाही. मी सगळं घेतलेलं आहे तुमचं. आता आपण उद्या 4था धडा सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संध्याकाळी 7ला यायचं आहे. जय सुलाकी हायस्कूल.